जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सिद्धेवाडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर सादर करीत आहेत नाट्यकरण. इयत्ता तिसरी, विषय मराठी, पाठ 11वा. स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा. चला तर मुलांनो, आज आपण गाडगेबाबांची गोष्ट समजून घेणार आहोत. हे पहा, संत गाडगेबाबा. संत गाडगे महाराजांचा जन्म वराडा शेंडगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला. आईबापांनी त्यांचे नाव ठेवले डेबू. डेबूच्या लहानपणी वडील वारले, त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली. डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला. कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला हौस होती. काम करायचे ते अगदी नीटनेटके. आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे, अशी त्याची काम करण्याची पद्धत होती. काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात. त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्याचा जीव तुटत होता. तो ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडत नव्हते. ते लोक व्यसनामुळे कर्जबाजारी होत होते, ऋण काढून सण करत होते. रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते. कोंबडे बकरे यांचे बळी देत होते. डेबूला हे आवडत नव्हते. लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत होता. लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबूला एक वेगळाच अनुभव आला. 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कुणी ऐकत नाही. आपल्या शब्दाला वजन नाही. आई आपल्यासाठी राबते, कष्ट करते, म्हणून आपण तिचे ऐकतो. गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करेन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील. त्यांच्यात नक्कीच सुधारणा होईल. मग वयाच्या 29व्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा, सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला. सगळी माणसे हे आपले सगळे सोयरे, सगळे विश्व हेच आपले घर असे मानून ते वावरू लागले. गावोगावी भजन कीर्तन करत फिरू लागले. समाजातल्या लोकांमध्ये जे दोष आहेत ते स्वतःचे समजू लागले. बाळांनो, मग बाबा दिसत होते कसे? तर डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस, पिंगट डोळे, गोरा रंग, अंगात फाटका पण स्वच्छ सदरा, जाडजूड धिप्पाड देह, नेसायला एकच लुंगी, एका पायात फाटका बूट तर दुसरा पाय अनवाणी, हातात एक काठी आणि एक गाडगे. घर सोडल्यानंतर कधी कोणाच्या घरी ते जेवले नाहीत. भिक्षा मागायची आणि गाडग्यात जे मिळेल ते खायचे. त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत. चिंध्या घातल्या, पांघरल्या, झोपायला फक्त एक तरट आणि एक घोंगडी आणि उशाला हाताची घडी. कुणाकडे भीक मागायला जावं तर ते म्हणायचे, अरे तू तर चांगला धडधाकट आहेस, माझ्या घरची एवढी लाकडे फोडून दे, मग देतो तुला भाकर. बाबांनी म्हणावं, अहो द्या कुऱ्हाड. बाबा लगेच हाती कुऱ्हाड घ्यायचे आणि त्या लाकडांवरती घणाघण घाव घालायचे, ढलप्या पाडायचे आणि ढलप्यांचा ढीग लावायचे. मालकांनी भाकर आणण्यासाठी घरात जावं तोपर्यंत बाबा इकडे कुऱ्हाड ठेवायचे आणि पसार व्हायचे. बाबांचा पत्ताच लागायचा नाही. तहानभुकेची पर्वा कुणाला आहे हो इथे? भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा ध्यास. गाडगेबाबांच्या कीर्तनाला 10,000 लोक जमू लागली. त्यांच्या पायावर डोके ठेवायला लोकांची झिम्मड ओढू लागली. भरपूर गर्दी होऊ लागली. ते कुणाला पाया पडू द्यायचे नाहीत. असं कीर्तन संपलं की आरतीच्या अगोदरच गर्दीतून पळ काढून निघून जायचे. लोकांनी सद्गुण शिकावे. माझ्या पाया पडून किंवा माझ्या पायावर डोके ठेवून काहीही उपयोग होणार नाही असं त्यांचं म्हणणं असायचं. पण बापडीचं कोण ऐकतंय? कीर्तनात ते लोकांना काय सांगायचे बाळांनो माहिती आहे का? कळवळून ते लोकांना म्हणायचे, बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे. माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे, त्याला जाग करा रे, जाग करा. हा उपदेश घेऊनच गाडगेबाबा गावेच्या गावे, शहराच्या शहरे पायाखाली घालायचे आणि लोकांना सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करायचे. बाबांचा एक नियम होता, तो त्यांनी अखेरपर्यंत म्हणजेच शेवटपर्यंत पाळला.
ज्या गावी ज्या वस्तीत ते जात असत तेथे खराटे फावडी घमेली मागवून घ्यायचे आणि मग सर्व गाव झाडून स्वच्छ लख्ख करायचे. या गर्दीत कुणी पाया पडायला आला की एक तडाखा लावून द्यायचे आणि बाबा म्हणायचे, तुम्ही स्वतः तर काम करत नाही आणि दुसरा करतो तर त्याला असे आडवे येऊन पडता. व्हा बाजूला, बघा आता हे गाव कसं लख्ख साजरं गोजरं दिसतंय. बाळांनो, पंढरपूर, नाशिक, देहू, आळंदी ही महाराष्ट्रातली तीर्थक्षेत्रे आहेत. या ठिकाणी गाडगे महाराजांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या. तर काही नद्यांवरती घाट बांधले, पाणपोया उभ्या केल्या आणि गरीब अनाथ अपंग लोकांसाठी सदावर्ते सुरू केली. आता सदावर्ते म्हणजे काय, तर लोकांसाठी अन्नछत्रच सुरू केले. तसेच मुलांसाठी शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे उभी केली. दुष्काळ पडला, लोक दुःखी झाले की बाबा त्या ठिकाणी हजर राहायचे. स्वतः कष्ट करून लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायचे. त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, दरिद्री व दुःखी लोक, रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा. चला तर मुलांनो, आपण या पाठातील काही कठीण अर्थाचे शब्द पाहू. दिलेले शब्द वहीमध्ये लिहून घ्या. धन्यवाद.